मुंबई बुडवली. हो, मुंबई बुडवली हे वारंवार प्रत्येक मुंबईकराला बोलावं लागतंय, कारण काल मुंबईमध्ये परतीच्या पावसानं जो धुमाकूळ घातला आणि त्यानं मुंबईकरांचे जे काही हाल झाले, त्यानंतर प्रत्येक मुंबईकरांच्या तोंडी हे एकच शब्द होता, मुंबई बुडवली. अनेक ठिकाणी सुरू असलेली रस्त्यांची कामं, रस्त्यावर पडलेले प्रचंड खड्डे, वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी असलेल्या नियोजनाची अपरिपक्वता यामुळे काल मुंबईकरांना अभूतपूर्व त्रास सहन करावा लागला. काल पाऊस सुरू झाला. जेमतेम 3-4 तासामध्ये 200 मिलीमीटर पाऊस पडला. हा पाऊस जास्त होता, पण पाण्याचा निचरा अजिबात झाला नाही आणि संध्याकाळी कामावरून निघालेल्या मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले. अनेक जण ट्रॅफिकमध्ये 5-5, 6-6 तास अडकून पडले होते. काही जणांना घरी पोहोचेपर्यंत मध्यरात्र उलटून गेली होती, तर अनेक जणांना रेल्वे स्टेशनवर जवळपास थांबावं लागलं होतं. हे सगळं कशामुळे घडलं, तर मुंबई महानगरपालिका, रेल्वे प्रशासन आणि राज्य शासनानं मुंबईकरांना वाऱ्यावर सोडल्यामुळे. काय काय झालं काल मुंबईमध्ये, या सगळ्याचा सविस्तर आढावा घेऊया आणि त्यानंतर तुमच्या आमच्या मनामध्ये असलेल्या प्रश्नांची उत्तरही शोधण्याचा प्रयत्न करूयात. सुरुवातीला पाहूयात काल मुंबईकरांना काय दिव्याला सामोरं जावं लागलं. पहिलं दृश्य, अंधेरी. स्ट्रेचरवर मरून पडलेली ही बाई दिसतीये ना, काल संध्याकाळपर्यंत ती धडधाकट होती. पडत्या पावसात आपली वाट शोधत होती, पण त्याच वाटेत मुंबई महापालिकेनं मृत्यूचा सापळा लावून ठेवला होता. रस्त्यातल्या उघड्या मॅनहोलमध्ये महिला पडली आणि बाहेर आला तिचा मृतदेह. दुसरं दृश्य, भांडूप. रस्त्यातून धोधो वाहणाऱ्या पावसातून घराकडे निघालेला तरुण पाण्यात पडला आणि वाहून जायला लागला. आजूबाजूच्या लोकांनी त्याला हात देऊन पाण्यातून बाहेर काढलं म्हणून बचावला, नाहीतर त्याचा कपाळ मोक्ष ठरलेला होता. दृश्य तिसरं, कुर्ला. 50हून अधिक गाड्या पाण्यात अक्षरशः तरंगत होत्या. या सगळ्या गाड्या पाण्यातून बाहेर काढणं आणि दुरुस्तीला पाठवणं यात गाडी मालकांची अवघी रात्र गेली. यातल्या बहुतेक गाड्यांवर ड्रायव्हरचे कुटुंब अवलंबून आहे, पण पुढचा किमान महिनाभर त्यांच्या रोजीरोटीचा मार्ग पूर्णपणे बंद झाला. मुंबई महापालिकेच्या आणि राज्य सरकारच्या नाकर्तेपणाची शिक्षा हे सगळेच जण मुकेपणानं भोगतीलच. दृश्य चौथं, भांडूप. एक रिक्षा पावसाच्या पाण्यात वाहून चालली होती. आजूबाजूला उभ्या असलेल्या दुचाकींना थोडीशी अडकली आणि वाहता वाहता थांबली, पण पाणी रिक्षाच्या आतून व्हायला लागलं. काही तास त्याच अवस्थेत असलेली ही रिक्षा पुन्हा सुरू व्हायला किती वेळ लागेल याची फक्त कल्पना करा. त्या रिक्षा चालकाचं काय झालं असेल ते तो बघून घेईल. सरकारला आणि मुंबई महापालिकेला त्याचा विचार करायचीही गरज नाही, कारण मुंबईकर तर त्यांच्या स्पिरिटवर जगतात ना. दृश्य पाचवं, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, गोरेगाव. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या शेजारी असलेल्या एका उंच इमारतीच्या 20व्या मजल्यावरून रेकॉर्ड केलेला हा व्हिडिओ. मुंबईची जीवनवाहिनी मानला जाणारा हा हायवे आणि 2 तासाच्या पावसात या हायवेची झालेली ही अवस्था. रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे 3 लेनचा रस्ता अर्ध्या लेन इतकाच उरला आणि नजर जाईल तिथपर्यंत वाहनांच्या प्रचंड लांबच लांब रांगा लागल्या. संध्याकाळी 7 वाजता ऑफिसमधून निघालेले लोक मध्यरात्र झाली तरी ट्रॅफिकमध्ये अडकले होते. तसंही वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरचं ट्रॅफिक म्हणजे कुत्रही हाल खात नाही अशी परिस्थिती. काल त्यात जराशी भर पडली इतकंच. या गर्दीत रुग्णवाहिकांचे आवाज कानावर आल्यानं काळजाला वेदना झाल्या, पण आता मुंबईत राहायचं म्हटल्यावर किंमत तर मोजायलाच लागली ना. उद्याच्या मेट्रोसाठी, उद्याच्या भविष्यासाठी मुंबईकरांच्या वर्तमानाची अशी चिखल माती झाली तर काय बिघडलं. आणि काल मुंबईकरांना कुठे कुठे वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागलं यावर एक नजर टाकूयात. घरी परतताना तुफानी पावसाचा सामना मुंबईकरांना करावा लागला. पाणी साचल्यामुळे लोकल सेवा ठप्प झाली. मुंबईकर रस्ते मार्गाने घरी निघाले, पण वाहतूक कोंडीमुळे ना बस ना रिक्षा. सखल भागातल्या पाण्यामध्ये गाड्या अडकल्या. शेकडो वाहनांचं प्रचंड नुकसान झालं. एकाच वेळी पाऊस आणि वाहतूक कोंडीमुळे घरी पोहोचण्यासाठी किमान तिप्पट वेळ लागला नेहमीच्या वेळाच्या तुलनेत. आणि याच संदर्भात एनडीटीव्ही मराठीनं काही सवाल उपस्थित केलेत. मुंबईकरांच्या, मुंबई शहराच्या या अवस्थेची जबाबदारी सरकार घेणार आहे की नाही. पावसाचं पाणी साचल्यानंतर मुंबईच्या रस्त्यांवरच्या सगळ्या यंत्रणा एक साथ गायब कशा होतात.
ट्रॅफिक जाम मध्ये लोकांना वाऱ्यावर सोडण्यामध्ये या यंत्रणा बरोबर यशस्वी कशा काय होतात? वाहनांच्या प्रचंड रांगा या कंट्रोल रूम मध्ये असलेल्या कॅमेऱ्यामधून मुंबई महानगरपालिकेला, मुंबई पोलिसांना कधीच दिसत नाहीत का? ट्रॅफिक पोलीस ट्रॅफिक जॅम मध्ये कधीही का दिसत नाहीत? मुंबई पोलीस, मुंबई महानगरपालिका हे लोकांच्या जीवावर का उठलेत? पावसामध्ये लोकांचे जीव गेले तरीही ना पोलिसांपैकी कुणी जबाबदार असतं, ना महापालिकेपैकी कुणी जबाबदार असतं, ना राज्य सरकारपैकी कुणी जबाबदार असतं, ना कुणी नेता जबाबदार असतो, ना कुणी अधिकारी जबाबदार असतो. एकही सत्ताधारी या दुर्घटनेबद्दल कधीही काहीही का बोलत नाहीये? रस्त्यावर चालताना जीव जातायत, पण त्याची साधी चौकशीही करावीशी ना यंत्रणांना वाटते ना नेत्यांना वाटते. भले मोठे प्रकल्प उभे करताना मुंबईकरांचा विचार होतोय का? मुंबईकरांच्या जीवाचा विचार होतोय का? खरं तर मुंबईकरांच्या मनातले हे प्रश्न अनेकांना विचारायला हवेत. त्यामध्ये सरकार आहे, यंत्रणा आहेत, सगळेच जण आहेत. या सगळ्यांना हे प्रश्न विचारताना मुंबईकरांच्या मनातला संताप काही कमी होत नाहीये. पण जेव्हा नगर रचना म्हणून मुंबईकडे बघितलं जातं त्यावेळेस काही प्रश्न उपस्थित केले जातात, आणि जेव्हा मुंबईमधल्या सार्वजनिक संस्था किंवा मुंबईमधल्या महानगरपालिकेसारख्या संस्थांचा विचार केला तर त्यांनाही काही प्रश्न उपस्थित करावेसे वाटतात. याच प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आता माझ्यासोबत नगर रचनाकार चंद्रशेखर प्रभू आहेत आणि भाजपचे नेते भालचंद्र शिरसाट आपल्यासोबत आहेत. दोघेही आता जोडले गेलेले आहेत. आपल्या दोघांचंही मनपूर्वक स्वागत या चर्चेमध्ये. प्रभू सर, मला वाटते गेले कित्येक वर्ष आम्ही हे प्रश्न विचारतोय पण त्याची उत्तरं काय अजून मिळालेली नाहीयेत. फक्त नेहमीची येतो पावसाळा, त्याच्याप्रमाणे दरवर्षी पुन्हा एकदा पावसाळा येतो, पुन्हा एकदा मुंबईकर बोलतात, पुन्हा एकदा आम्ही प्रश्न विचारतो, पण यंत्रणांना, सरकारला काडीचीही जाग येत नाहीये. कोणाला हा प्रश्न आहे ते विचारा. प्रभू सर, तुमच्यासाठी मी सुरुवातीलाच तुमचं नाव घेतलं. प्रश्न अगदी साधा आहे की हा विषय काय राजकीय नाही. कारण ज्या ज्या वेळेला अशा पद्धतीची परिस्थिती घडते त्या त्या वेळेला उत्तर ही वेगवेगळ्या लोकांकडून तीच असतात. पात्र बदलत जातात पण स्क्रिप्ट ही तीच राहते. याचं कारण मुंबईचं पूर्णपणे प्लॅनिंग जे करायचं आहे, नुसती घोषणा करून प्लॅनिंग होत नाही किंवा नुसती योजना जाहीर करून प्लॅनिंग होत नाही. तर त्या प्लॅनिंग मागे लोकांना दिलासा देण्याची प्रवृत्ती असावी लागते. आपल्याला नेहमी वाटतं की हे बरोबर नाही आणि हे म्हणणारी लोक बरोबर नाही, त्यांना आपण बदलतो, दुसरे येतात. मग लक्षात येतं की यांच्या वेळेलाही हे बरोबर नाही, मग त्यांना आपण बदलतो, आणखी कोणतरी येतं, पुन्हा तेच होतं. प्रश्न त्यामुळे राजकीय नाही. प्रश्न निवडून आलेले लोकप्रतिनिधी किंवा जे पदावर असतात ते इतक्या मोठ्या वल्गना करतात की या वर्षी रस्त्याची अजिबात चाळण होणार नाही, त्या वर्षी जास्तीत जास्त चाळण होणार. मुंबईचे सर्व रस्ते अगदी इतके स्मूथ होतील की एअरपोर्टच्या रनवे प्रमाणे होतील. त्या वर्षी एअरपोर्ट काय, रस्ता काय, झोपडपट्टीतले रस्ते बरे अशा पद्धतीचे ते करून देतो. आणि याला बेसिक प्लॅनिंगचा अभाव आहे हे उघड आहे. याच्यात ठरलेले सोल्युशन्स आहेत. जगभरात इतका पाऊस पडणारी अनेक शहरं आहेत, पण या प्रत्येक शहरात असं होत नाही. आपल्या इथेच का होतं? याचं कारण आपल्याला जास्तीत जास्त एका तासात किती पाऊस येतो याचा अंदाज आहे. तेवढ्या पावसाला पाणी निचरा होण्यासाठी नेमकं काय करायचं असतं याच्याकरता तांत्रिक सोल्युशन्स आहेत. ते सोल्युशन आपण पाळत नाही. हा स्पष्ट विषय आहे. हा स्पष्ट विषय आहे आणि ते पाळत नाही याचं कारण असं आहे की राजकीय नेत्यांनी, यंत्रणांनी हे ठरवून ठेवलेलं आहे
की झाला एखाद दुसरा दिवस त्रास मुंबईकरांना तर काय होतंय, जास्तीत जास्त वाहिन्या प्रश्न विचारतील, देऊ 4 उत्तरं, काय फरक पडणार आहे? या नाही, वृत्तीचा खरं तर याच्यामुळेच मुंबईकरांना त्रास सहन करावा लागतो. भालचंद्र शिरसाट सर मी येते परत तुमच्याकडे. एक मिनिट. दुसऱ्या दिवशी याच वाहिन्या स्पिरिट ऑफ मुंबई स्पिरिट ऑफ मुंबई, येस, दुसऱ्या दिवशी स्पिरिट ऑफ मुंबई म्हणायचं. म्हणूनच त्या मगाच्या बातमीमध्ये पण मी उल्लेख केला की स्पिरिट ऑफ मुंबईची राजकीय नेत्यांना पण सवय झालेली आहे की त्यांनीच आता ते स्पिरिट इतकं मनावर घेतलंय की काही झालं तरी फरक पडत नाही. भालचंद्र शिरसाट, तर तुम्ही सत्ताधाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून आता उपस्थित आहात. आधी त्या शहरामध्ये जागोजागी इतके मोठ्या प्रमाणावर प्रकल्प आणि एवढे सगळे प्रकल्प एका वेळी आणायचे असतात, त्यावेळेस नागरिकांना माहित नसतं. रस्ता खणायला गेल्यावर लोकांना माहिती पडतं, अरे बापरे इथे आता पूल उभा करायला घेतलाय वाटतं. त्या मेट्रोच्या कामांनी सगळीकडे तुम्ही पिलर्स घालून ठेवलेले आहेत, सगळीकडे पत्रे लावून ठेवलेले आहेत. हे सगळं कमी होतं म्हणून की काय, त्या रस्त्यांवर पडणारे खड्डे आणि साचणारं पाणी, एवढं सगळं करून जेव्हा मुंबईकर पाण्यात अडकतो तेव्हा त्या सरकारी यंत्रणांचा पत्ता नसतो. काय ठरवून ठेवलेलं आहे का की मुंबई बुडवायची आणि मुंबईकरांना त्याच्यात बुडवायचं म्हणून? काल जो पाऊस झाला तो आपण म्हटल्याप्रमाणे 2 तासामध्ये मोठ्या प्रमाणात 200 mm पाऊस झाला आणि नेमकी त्यावेळेला भरती होती. समुद्राला भरती असल्यावरती पावसाचं पाणी ड्रेन आउट होत नाही समुद्रात. मिठी नदी ओव्हरफ्लो झाली. अंधेरीची जी गोष्ट आहे, संपूर्ण मुंबई बुडाली हे सत्य असलं तरी एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे, जे आपण म्हणतोय की यंत्रणा गायब होत्या, सगळ्या यंत्रणा रस्त्यावरती तातडीने उतरल्यात, त्या प्रत्येक ठिकाणापर्यंत पोहोचत होत्या. पण पावसाचं पाणी असं नाही की जे ट्रॅफिक वळवलं तसं पावसाचं पाणी काही वळवता येत नाही. त्या वेळेला पावसाचं पाणी शेवटी जाऊन जाणार कुठे, समुद्रात भरती असेपर्यंत पावसाच्या पाण्याचा निचरा झाला नाही आणि तो व्हायला वेळ लागला. जसा पाऊस वाढत गेला तसा वाहनांचा स्पीड कमी झाला, पावसामुळे आणखीच कमी झाला, वाहतुकीची कोंडी झाली. या सगळ्या गोष्टी कुठलंही काल तुम्ही कुठे होतात जेव्हा काल संध्याकाळी 5 ते 7च्या दरम्यान किंवा 8 वाजेपर्यंत तुम्ही कुठल्या परिसरात होतात? मी घाटकोपरला होतो आणि रस्त्यावरच होतो. ट्रॅफिकच्या कोंडीमुळे गाड्या बंद पडल्या होत्या, रस्त्यावरती जाऊ शकत नव्हत्या. गुडघाभर पाण्यामध्ये मला चालत यावं लागलं. 2 किलोमीटर मी काल गुडघाभर पाण्यामध्ये चालत आलो माझ्या घरी पोहोचण्यासाठी. परंतु त्यावेळेला इतर ठिकाणाहून मी फोन येत होते, ते पाणी काही उपसून टाकणं तर शक्य नाही, पाण्याचे पंपही लावलेले आहेत, पण ते पंपिंग सुद्धा शेवटी समुद्रात जातं. समुद्रातून जेव्हा बॅक वॉटर येतं त्यावेळेला पाण्याचा निचरा करणं शिरसाट सर, जर एवढी माघार सरकारला घ्यायची असेल, बरं हे जे तुम्ही सांगताय ना, हे गेली अनेक वर्ष आम्ही ऐकतोय की नेमका पाऊस आला त्यावेळेस भरती होती, पाण्याचा निचरा नाही झाला. मग जर हे होणार असेल तर ती पंपिंग स्टेशन, त्यांच्यावरचा इतका खर्च, यावर्षी मुंबईमध्ये अजिबात पाणी तुंबणार नाही, हे तुम्ही दिलेली आश्वासन, हे काय असते? आमच्या डोळ्यात फेकलेली धूळ असते का? डॉक्टर कविता, आपण गेले 20-1 वर्ष तरी टीव्हीवरती अँकरिंग करत आहात. गेले 20 वर्ष आपण वेगवेगळी चर्चा पाहिली. यावेळेला पावसाळ्याचे 4 महिने झालेत. 4 महिन्यातले हा पहिला दिवस होता. इतर 4 महिन्यातही पाऊस पडला. त्यावेळेला पंपिंग वर्किंग करत होतं, सगळं काही यंत्रणा काम करत होती. थोडंफार पाणी तुंबलं, लोकल थोड्याशा स्लो झाल्या, पण काल सारखी मुंबई ठप्प गेल्या 4 महिन्यात झाली नाही. पूर्वी हे 10 ते 12 वेळा पावसाळ्यात जायचं, ते आता 1 वेळ आलाय. आता सुद्धा जे काही कामं चालू आहेत, सगळे प्रकल्प एकत्र सुरू केले, कारण सगळ्याच प्रकल्पाला उशीर झालेला आहे. जी मेट्रो दिल्लीमध्ये आज आली 300 किलोमीटर चालू आहे, ती आपल्याकडे चालूच झाली नव्हती. आता ते एकत्र प्रकल्प चालू झाले, एकत्र आपण ब्रिजेस बांधतोय. या सगळ्याचा फायदा निश्चितपणे होतोय. आपण सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते केलेले आहेत. त्यामुळे या वेळेला गणेशोत्सव जेव्हा झाला तेव्हा दर चॅनलवरती गणेशोत्सवापूर्वी रस्त्यावरचे खड्डे दाखवायचे. यावेळेला कुठल्याही चॅनलने रस्त्याचे खड्डे दाखवले नाहीत, कारण सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झालेले आहेत. अजून 1000 किलोमीटरचे रस्ते व्हायचे राहिलेले आहेत. त्यामुळे रस्त्यावरचा खड्डा हा फक्त डांबरी रस्त्यावरती आता मिळेल, पण हे सर्व डांबरी रस्ते सिमेंटचे झाल्यावरती रस्त्यावर. सर, मला माहिती नाही तुम्ही कुठली चॅनल्स पाहताय ती आणि तुम्हाला खड्डे दिसत नाहीत याचंही मला आश्चर्य वाटतंय. म्हणजे ठाण्यापासून मुंबईपर्यंत जर तुम्ही लोकांना फक्त विचारलं तर ते तुम्हाला सांगतील. आता टीव्हीची चर्चा चालू आहे म्हणून लोकांना आपल्याशी बोलतायत, ते कमाल आहे तुमची. हे सांगता की खड्डे नाही आहेत म्हणून. खड्डे मी मुंबईतले म्हणते, मुंबई शहरातले खड्डे म्हणतोय. तुम्ही मुंबई शहरात आणि गणेशोत्सवात किती खड्डे दाखवू?
लालबाग या. परळला दाखवा, किती दाखवा. खड्डे दाखवू. त्यामुळे परेड, लालबाग. हे राजकीय पातळीवर बोलू नका हो. 2 वर्षापूर्वी जे सत्तेत होते ते त्यांच्या वेळेला हेच उत्तर देत होते. सिमेंट अहो, काँक्रीटचे रस्ते 4000 किलोमीटर पैकी अजून तुम्ही 800 किलोमीटर सुद्धा रस्ते कॉन्क्रीट केलेले नाहीत असं कमिशनरांनी सांगितलेलं आहे. कमिशनर वेगळं बोलतात, तुम्ही वेगळं बोलतात. जाऊ द्या, हे राजकारण इथे नाहीये. आपली यंत्रणा कोलमडली आहे हे मान्य हे मान्य करायला आवश्यक आहे. हवं. शिरसाट सर, त्यांच्या त्याच्यात जे मुद्द्यात काही बदल आहेत, चूक नाहीये. यंत्रणा घडवून बरं शिरसाट सर, बाकी त्याच्यामुळे सगळं राहू देत. शिरसाट सर, बाकी सगळं राहू देत. मला एक गोष्ट सांगावं, अजून किती वर्ष मुंबईतल्या माणसांनी मेनहोलमध्ये पडून मरायचंय सांगा. अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला. त्या ठिकाणी क्रॉस कल्वर्ट होता, त्याच्या रस्त्याच्या मधोमध हा ढापा होता. कशामुळे तो ढापा बाहेर निघाला? कारण रस्त्याच्या मधोमध असलेला ढापा कायमस्वरूपी बाहेर निघू शकत नाही. पाण्याच्या फोर्समध्ये तो उफाळून वर आला किंवा काही त्याच्यामुळे कोसळला. ह्या चौकशी अंती आपल्या बाहेर येईल. चौकशी सुरू केलेली आहे. उपायुक्त स्तरावरती 3 जणांची एक कमिटी नेमून चौकशी सुरू केली आहे. आपण जे म्हणाला चौकशी सुद्धा कोणी करत नाही, चुकीचं आहे. त्या चौकशीत निश्चितपणे लक्षात येईल क्रॉस कल्वर्ट मध्ये पाणी जोरात जात असल्यामुळे ते जे मॅनहोलवरचा ढापा होता तो वर आला की खाली गेला हे माहित नाही. ते समजेल. यंत्रणा गायब नव्हत्या, यंत्रणा कामावरती होत्या. सर्व फायर ब्रिगेडच्या लोकांनीच त्या महिलेला बर, तुम्ही सांगता म्हणून आम्ही हे मान्य करते. आता मी तुम्हाला एवढंच विचारते, जेव्हा मागच्या वेळेस काही वर्षांपूर्वी याच मुंबईमध्ये मेनहोलमध्ये पडून एका डॉक्टरांचा मृत्यू झाला होता, बाकी कुणी नाही, हायकोर्टानं सांगितलं होतं की असे मृत्यू परत होऊ नयेत म्हणून त्यावर जाळ्या बसवा, कारण सगळ्यांना माहितीये की ती झाकणं चोरीला जातात, त्या चोऱ्या थांबवणं शक्य नाहीये, म्हणून जाळ्या बसवा सांगितलं होतं. 1000 जेमतेम मेनहोल असतील मुंबईतल्या 80,000 पेक्षा जास्त मेनहोल पैकी, ज्याच्यावर फक्त जाळ्या बसलेल्या आहेत. काय एवढंही जमत नाही मुंबई महानगरपालिकेला? इतके जीव स्वस्त झालेत मुंबईकरांचे. त्यावेळेला डॉक्टर सदाशिव अमरापूरकरांचा मृत्यू झाला, त्यावेळेला मॅनहोल उघडलं होतं पाणी जाण्यासाठी. इथे मॅनहोल उघडलेलं नव्हतं, रस्त्याच्या मधोमध होतं. त्या मॅनहोलवरून आजही ट्रॅफिक पास होतंय. ते मॅनहोल त्यावेळेला पाण्याच्या फोर्सने उघडलं गेलं असावं आणि मग रस्ता क्रॉस करताना त्या दुर्दैवी महिलेला लक्षात नाही आला आणि ती आतमध्ये त्या मॅनहोलच्या आतमध्ये गेली, क्रॉस कल्वर्ट मध्ये गेली. निश्चित रूपाने अत्यंत दुर्दैवी घटना आहे. याची चौकशी केली जाईल. ते मॅनहोल नीट बसवलं होतं, चांगली क्वालिटीचं होतं नव्हतं याची चौकशी केली जाईल. परंतु हा एक अपघात आहे. असं नाही झालं की सगळीच मॅनहोल निघून गेली. हे अपघात आणि चौकशी शब्द आले ना शिरसाट सर, की मग यंत्रणांवरची जबाबदारी जाते. तुम्ही कधी असं म्हणत नाही की याला जबाबदार असणाऱ्या व्यक्तीला शासन केलं जाईल. कधी असं होत नाही की तिथे असलेल्या वॉर्ड ऑफिसरला जबाबदार धरलं जातं. कधी असं होत नाही की त्यांच्यापैकी कुणाची नोकरी जाते. भीतीच नसेल तर त्यांना जीव गेले काय आणि नाही गेले काय फरक पडणार आहे सांगा मला. नाही, संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांना टर्मिनेट करणं, त्यांच्यावरती गुन्हा दाखल करणं, FIR करणं, रस्त्याच्या बाबतीत आपण केलेलं आहे. अभियंते तुरुंगात गेलेले आहेत रस्त्याच्या बाबतीमध्ये. पूल पडला, हिमालया पूल पडला, तेव्हाही काही चीफ इंजिनियर पर्यंतचे लोक तुरुंगात गेलेले आहेत. त्यामुळे कारवाई होत नाही असं म्हणणं चुकीचं आहे. महापालिकेमध्ये कितीतरी अभियंत्यावरती यापूर्वी कारवाई झालेली आहे. या बाबतीत कारवाई निश्चितपणे होईल. यंत्रणा होती. जे कंट्रोल रूम्स आहेत ते सर्वजण कार्यरत होते. तुम्ही कधीही बघा 24 तास कंट्रोल रूम कार्यरत आहे. प्रत्येक वॉर्ड मध्ये कंट्रोल रूम आहे, डिझास्टर रूम आहे. तो जरा मला तो गोरेगावचा व्हिडिओ प्लीज शक्य असेल तर आपल्या स्क्रीनवर प्ले करा. कुठे कंट्रोल रूमला एवढ्या रांगा दिसतात ते आपण सरांना दाखवूयात. अख्खा 20-25 किलोमीटर पर्यंत वाटावं असं त्या वरच्या मजल्यावर ना घेतलेलं आहे, त्यामुळे खूप जास्त. हे बघा काय कुठे आहे, म्हणजे फक्त लाल पट्टा दिसतोय आपल्याला. आणि अख्ख्या मुंबईमध्येही होती. काय करत होत्या कंट्रोल रूम? त्यामुळे त्या कंट्रोल रूम आहेत पण त्याचा मुंबईकरांना उपयोग नाहीये आणि गरजेच्या वेळी तर नाहीच आहे, हे वास्तव आहे. मी आता परत प्रभू सरांकडे जाते. प्रभू सर, प्रश्न असा आहे की मुंबई सारखं शहर जे दाटीवाटीचं शहर आहे, चिंचोळ शहर आहे, गोलाकार शहर नाहीये. त्यामुळे या शहरामध्ये जेव्हा जेव्हा आपण प्रकल्प आणतो त्या वेळेस वाहतुकीचं नियोजन करणं हे अत्यंतिक महत्वाचं आहे. एवढे वर्ष तुम्ही पाहताय मुंबईमध्ये प्रकल्प येतात, पुरे होतात, काही रखडतात. कधीतरी वाहतुकीच्या नियोजनाचा आणि लोकांना त्रास होणार नाही याचा विचार केला जातो का हे प्रकल्प करताना?
नाही, केला गेला पाहिजे, तो कधीच जात नाही, कारण कॉन्ट्रॅक्टर कडून दलाली मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते. आणि उदाहरण म्हणून सांगतो की मॅनहोल किंवा ओपनिंग हे पाणी आतमध्ये जाताना बाहेर येत नाही किंवा आतमध्ये सुद्धा जात नाही, त्याची साईज मॅनहोल पेक्षा मोठी असते. त्यामुळे काहीतरी आपलं सांगायचं म्हणून सांगण्यात काय अर्थ नाही. आता राजकीय पुढारी वाटेल ते बोलतात, त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करण्यात काही अर्थ नाही. कारण मी काही कोणत्या राजकीय पक्षाच्या विरोधात नाही किंवा कोणत्या राजकीय पक्षाच्या बाजूने नाही. मी या विषयातला तज्ज्ञ म्हणून बोलतोय आणि मी माझी उत्तरही तज्ज्ञांनी सांगावेत तशा पद्धतीचे सांगतो, कारण मला राजकीय नाही बोलायचं आहे. प्रश्न असा आहे की सर्व मॅनहोलवर जाळ्या लावायला सांगितल्या. रस्त्याच्या मध्ये मॅनहोल आहे म्हणजे जाळी लावायची नाही असा कोणताच नियम हायकोर्टानं टाकलेला नाही. हायकोर्टाच्या नियमाप्रमाणे सर्व मॅनहोलवर मध्ये जाळ्या लावा म्हणून त्या मॅनहोल मध्ये जाळ्या लावल्या नाहीत. पण माझं असं म्हणणं आहे की त्या मॅनहोल मध्ये जाळ्या लावल्याचं दाखवून त्या कॉन्ट्रॅक्टरनी पैसे देखील काढलेले आहेत. तो भाग वेगळा, हा राजकीय असू शकतो. पण रस्त्याच्या मध्ये असलं म्हणून त्याला जाळी लावायची नाही किंवा लावली नाही हे चुकीचं आहे किंवा म्हणून तो अपघात झाला असं काही नसतं. रस्त्याच्या मध्ये असेल, बाजूला असेल, फुटपाथवर असेल, कुठेही असला मॅनहोल हा मॅनहोल आहे आणि मॅनहोलवर जाळी लावली पाहिजे. कोणतंही ओपनिंग, हायकोर्टाच्या नियमात असं म्हटलंय, एनी ओपनिंग वेअर इन द रेन्स एनी टाइम इन द इयर अ पर्सन कॅन फॉल, सच ओपनिंग शुड हॅव द मिनिमम ग्रिल्स fitted upon them to ensure that human beings don't fall. आणि अशा पद्धतीचं क्लिअर कट जजमेंट असताना त्या जजमेंटचं पालन केलं गेलं नाही. कोर्टाला कदाचित ऍफिडेव्हिट दिला असेल की तुमच्या जजमेंटचं पालन केलं गेलं, पण तसं झालेलं दिसत नाही. म्हणजे प्रभू सर जर कायद्याच्या भाषेत बोलायचं तर तुम्ही जे सांगताय ते तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होत आहे, पण हा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आहे. जर कोर्टानं सांगून सुद्धा केला जात नसेल आणि त्याच्यामुळं लोकांचे जीव जात असतील तर मग हे गुन्हे नको का दाखल व्हायला? पण असं होणार नाही, कारण मग चौकशा होतील आणि मग आपण बघू करायचं. ठीक आहे, या प्रश्नावरून आता पुढे जाऊयात. आमचं ऑफिस आता बीकेसी मध्ये. काल मी तुम्हाला माझ्या ऑफिस मधल्या लोकांची परिस्थिती सांगते. जी माणसं संध्याकाळी 7 वाजता इथून बाहेर पडली ती 8 वाजेपर्यंत ऑफिसचा गेट क्रॉस करू शकली नाही. जी 9 वाजता बाहेर पडली ती 12 वाजेपर्यंत घरी पोहोचू शकली नाही. जी 10 वाजता बाहेर पडली ती रात्री 2 वाजेपर्यंत रस्त्यामध्ये होती, कारण सगळीकडे वाहतूक कोंडी. प्रामुख्यानं ते अडकले कुठे सगळे तर बीकेसी मध्ये, कारण या बीकेसी मधनं बाहेर पडायला जे 1 किंवा 2 मार्ग आहेत त्या सगळ्या मार्गांवर कोंडी झालेली होती. बीकेसी सारखा इतका मोठा प्रकल्प आपल्या राज्य सरकारनं तयार केलेला आहे. प्रकल्प चांगला आहे, प्रश्न नाही, पण या प्रकल्पाजवळ पोहोचायला आणि त्याच्यातनं बाहेर पडण्यासाठी ज्या गोष्टींची आवश्यकता असते, जे व्हिजन हवं आहे, ज्या प्रकारचे रस्ते तयार करायला हवेत, तुम्हाला वाटते की हे योग्य पद्धतीनं किंवा विचार करून झालेलं आहे? इंटरनॅशनल बिझनेस सेंटर ज्या ठिकाणी आहे, ज्या ठिकाणी मेट्रो रेल्वे सारखा प्रकल्प उभा राहतोय, ज्या ठिकाणी नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहे, ज्या ठिकाणी सर्व बँकांच्या, राष्ट्रीयकृत बँकांच्या हेड ऑफिसेस आहेत, जे ठिकाण भारताचं हृदय म्हणजे आर्थिक हृदय समजलं जातं, त्या ठिकाणचा ऍक्सेस असावा. मी स्वतः MMRDAच्या टेक्निकल कमिटीवर होतो, त्यावेळेला या बीकेसीचा मास्टर प्लॅन डिफेक्टिव्ह आहे, फॉल्टी आहे म्हणून 180 पानी अहवाल त्यावेळेला तयार केला होता. आणि ज्या वेळेला ही बीकेसी पूर्णत्वाला येईल त्यावेळेला ती पूर्णत्वाला आली नव्हती आणि सर्व इमारतींना असा वाटल्यासारखा FSI वाटताय, तो जर वाटला गेला, त्याचा वापर असा वाटेल तसा FSI जर वापरला तर त्याच्यामुळे इतक्या गाड्या येतील की पूर्ण केऑस होईल. इट विल बी अ केऑटिक सिटी असं तज्ज्ञांनी दिलं होतं. माझ्या अध्यक्षतेखालच्या कमिटीनं देखील तसा रिपोर्ट दिलेला होता. पण हा रिपोर्ट धूळ खात पडलेला असेल, त्याच्यावर कोणत्याही प्रकारची ऍक्शन घेतलेली नसेल. कारण घेतली असती, मेन ऍक्सेस रोड्स जे बीकेसीला एंट्री पॉइंट किंवा एक्झिट पॉइंट हे इतके मोठे असावे की आलेल्या सर्व गाड्या एका ठराविक वेळेमध्ये
त्या एक्सेस पॉइंट मधून निघून जाऊ शकतील आणि ट्रान्झिटिंग गाड्या या ट्रान्झिटिंग जायचं आणि जगभरात अशा पद्धतीचे सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट ज्या ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि त्यांच्यावर काय करायला लागतंय या सर्व गोष्टी त्याचा विचार व्हायला हवा. ज्या अहवालातल्या केऑटिक परिस्थितीबद्दल बोलताय तुम्ही, ती केऑटिक परिस्थिती आम्ही काल पाहिली आणि जर याच्यावर मार्ग नाही निघाला तर ती परिस्थिती पुढच्या काही वर्षांमध्ये आणखी केऑटिक होऊ शकते. शिरसाट सर, तुम्ही किमान हे तरी मान्य करता की नाही की आत्ता जी बीकेसीची अवस्था आहे ती नाही सुधारली तर काल जे बीकेसीने बघितलेलं होतं त्यापेक्षा आणखीन वाईट परिस्थिती पुढच्या वर्षांमध्ये पाहायला लागेल? नाही, मी स्वीकारत नाही. कारण येत्या काही दिवसामध्ये मेट्रो सुरू होते. जर काल मेट्रो चालू असती तर मला वाटत नाही लोकांना घरी पोचायला 12 वाजले असते, 2 वाजले असते. मेट्रो सुरू होते तिथे. आता तुम्ही पूर्वीच्या दृष्टीने जर विचार केला तर बीकेसीतून बाहेर पडायला आता जो बीकेसी कनेक्टेड झालाय चुनाभट्टीला, तो एक नवीन रस्ता, बीकेसीला 2 नवीन पूल झालेले आहेत, पाठीमागून एक पूल झाले, ते सरळ एअरपोर्टला जातात. बीकेसी मध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चरल वर्क सुरू आहे त्यामुळे आज तिकडे नक्कीच त्रास आहे. आज तिकडे वाहतुकीची कोंडी आहे, रस्ता छोटा झालेला आहे. परंतु ही सर्व कामं पूर्ण झाल्यावरती बीकेसी मध्ये कुठेही खोळंबा होणार नाही आणि पाऊस जरी जास्त पडला तरी सुद्धा आपण वेळेवरती घरी जाऊ. बरोबर आहे शिरसाट सर. ते त्या ज्या मेट्रोचा तुम्ही उल्लेख करताय ना, त्या मेट्रोच्या पिलरच्या बाजूला ज्या आता पत्र्याच्या भिंती लावल्यात त्या लावून आता त्या पत्र्याच्या भिंती सडल्यात. त्याच्यावरची वाक्य फक्त मी तुम्हाला सांगते. मुंबईकरांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, त्या मुंबईकरांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आमच्या वर्तमानाची जी काही वाट लागलेली आहे ना त्याचं कुणी हाल खात नाहीये अशी अवस्था आहे. जी काल तुम्ही म्हणालात की आता होईल भविष्यात, काल मेट्रो चालू झाली असती, त्या मेट्रो प्रकल्पांचं काय झालं आणि ते मेट्रो प्रकल्प बांधताना मुंबईकरांचं काय झालं, ते हाल आम्ही तुम्हाला सांगावे किती आणि तुम्ही ऐकावेत किती, त्यावर काही होतच नाहीये. ओके, ठीक आहे. श्रद्धा मॅडम आपल्यासोबत जॉईन झाल्यात, मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत. श्रद्धा मॅडम, स्वागत आहे तुमचं एनडीटीव्ही मराठीमध्ये. मला माहित नाही की तुम्ही आधीची चर्चा ऐकलीत की नाही. दरवर्षीचं मुंबईकरांचं रडगाणं आहे की पाऊस येतो, मुंबई तुंबते आणि मग मुंबईकरांचे हाल होतात. काल रात्री मुंबईकरांनी ते पुन्हा एकदा सहन केलं. हे काय कमी होण्याचे मार्ग दिसत नाहीये. काल सुद्धा काही जीव गेले, ना महापालिकेला काही पडलंय, ना राज्य सरकारला काही पडलंय आणि ना बाकीच्या यंत्रणांना काही पडलंय. किती दिवस सहन करायचं अजून मुंबईकरांनी? नाही, खरं आहे, गेल्या 2 वर्षात तर मुंबई महापालिकेला कोणी वालीच नाही. प्रशासक आहेत, प्रशासक कामावर, पण प्रशासक सुद्धा स्वतःच्या त्यांना तेवढे अधिकार दिलेले नाहीयेत. सरकार जे म्हणेल तेच प्रशासक करणार अशी परिस्थिती आता आहे. आणि त्यामुळे एक अंधेरीला एका मॅनमध्ये बुडून ज्या महिलेचा मृत्यू झालाय ते अतिशय घटना दुर्दैवी आहे आणि लाजिरवाणी आहे आपल्याला. हो, पण ती लाजिरवाणी म्हणून उपयोग काय? तुमचीही एवढे वर्ष सत्ता होती, 25 वर्ष मुंबई महानगरपालिकेमध्ये. तेवढ्या वर्षांमध्ये तुमच्याही पक्षाला साध्या मॅनहोलवर जाळ्या बसवता आल्या नाहीत हायकोर्टानं सांगितल्यावर सुद्धा. मॅनहोलवर जाळ्या बसव, आता गेल्या 2 वर्षामध्ये काय परिस्थिती आहे बघा ना. ही परिस्थिती काय 2 वर्षात नाही ना श्रद्धा मॅडम? असं आहे की ही परिस्थिती काय 2 वर्षात नाही उद्भवली आहे. ठिकाणी साफ पण केले नाहीये. ही परिस्थिती काही 2 वर्षात नाही उद्भवली आहे ना. फक्त तुम्ही 2 वर्ष सत्तेत नाही म्हणून का मुंबई बुडायला निघाली? नाही, असं नाहीये. मुंबईत सत्तेत नाही म्हणून बुडायला निघाली असं नाहीये. मग असं कसं म्हणता तुम्ही की 2 वर्ष तुम्ही नाहीये पण 25 वर्ष तुम्ही पाऊस होता? पडलेला आहे, हाय टाईड होती, वरती आलेली होती आणि पावसाचं प्रमाण मोठं होतं. बरोबर आहे, पेटंट उत्तर मला हवं होतं. मॅनहोलवरती जाळ्या नव्हत्या, त्या तिथल्या प्रशासनानं त्वरित त्या जाळ्या टाकल्या असत्या तर त्या महिलेचा जीव गेला नसता. मी तुम्हाला तेच विचारते की 2 वर्षात काय नाही झालं याचा पाढा तुम्ही वाचताय, पण ही काय 2 वर्षांची परिस्थिती नाहीये ना. 25 वर्ष तुमचाही पक्ष सत्तेमध्ये होता, काय केलं 25 वर्षामध्ये? मी केवळ 2 वर्षाचं म्हणत नाहीये. त्या मॅनहोलवरती जर जाळी नव्हती असेल तर तिथल्या स्थानिक प्रशासनाला माहित नाही का की या मॅनहोलवरती जाळी नाहीये? तिथले SWMचे अधिकारी, SWDचे अधिकारी यांचं लक्ष कधी गेलं नाही की या एवढ्या मोठ्या मॅनहोलवरती जाळी नाहीये? ही काय काल एका दिवसात जाळी निघालेली नाही. एक्झॅक्टली हाच प्रश्न मी मगापासून विचारतेय की हे एका दिवसात, बरोबर आहे तुमचं, हे एका दिवसात झालेलं नाहीये म्हणूनच प्रश्न, जसं मी शिरसाट सरांना विचारते तसंच तो तुम्हालाही विचारला, कारण हे एका दिवसात झालेलं नाहीये. आणि प्रभू सर, हे बरोबर आहे, हे एका दिवसात झालेलं नाहीये. हा नियोजनाचा अभाव वर्षानुवर्ष चालत राहिलेला आहे. पण आता जर मुंबईकरांना याच्यातनं बाहेर काढायचं असेल
तर तुम्हाला तरी काही वे आउट दिसतोय का एवढ्या वर्षांमधनं, प्रभू सर? निश्चित आधी तर जुन्या तज्ञांनी दिलेले जे अहवाल आहेत त्याची धूळ झटकून काय त्यांनी त्यावेळेला म्हटलं होतं, 20 वर्षापूर्वी जे म्हटलं होतं, 10 वर्षापूर्वी जे म्हटलं होतं, ते तंतोतंत वेळोवेळी खरं ठरतंय. तर त्या गोष्टींमध्ये त्यावेळेला दिलेल्या सूचना लक्षात घ्या आणि आता नवीन परिस्थितीमध्ये, आणि एक लक्षात घ्या, मेट्रो झाल्यानं वाहतूक कोंडी कमी होईल किंवा बंद होईल हा गैरसमज डोक्यातून काढून टाकावा. हायवे ते हायवे मेट्रो झालेला आहे, त्यावेळेला हायवेवरची सगळी वाहतूक कोंडी निघून जाईल असं सांगितलं होतं. अंधेरी ते दहिसर, पूर्वेला आणि पश्चिमेला वाहतूक कोंडी किंबहुना वाढलेली आहे. त्यामुळे मेट्रोला जाणारी लोक ही वेगळी आहेत. जी रेल्वे मधून जातात ती रेल्वे सोडून त्यापैकी काही मेट्रोला जातात. गाडीमधून जाणारी लोक मेट्रोमध्ये कन्वर्ट होणं आज तरी मोठ्या प्रमाणात होत नाही, या पुढे देखील होणार नाही. गाड्यांची संख्या वर्षाला 1,00,000-2 लाख या हिशेबानं मुंबईत वाढते आहे. ऑलरेडी 10 लाख गाड्या आहेत आणि काही वर्षानं 20 लाख गाड्या होणार. रस्ते तेवढ्या गाड्या अडॉप्ट करण्याची क्षमता रस्त्यांमध्ये नाही. त्या गाड्यांमधून निघालेल्या कार्बन मोनॉक्साईड मधून इतकं प्रदूषण होत आहे की रस्त्यावरून फुटपाथवर चालणाऱ्या पादचाऱ्याला अर्ध्या तासामध्ये 2 पॅकेट सिगरेट ओढावे इतके पोल्युटंट्स त्याच्या फेफड्यात जातं. अनेकांना त्यामुळे टीबी होऊ शकतो, अनेकांना लंग कॅन्सर होऊ शकतो. सिगरेट न ओढताना देखील केवळ रस्त्यामध्ये या गाड्यांचा धुरांडा जो आहे त्याचा आस्वाद घेतल्यामुळे किंवा त्याचा श्वास घेतल्यामुळे हे होतं. आणि हे वेळोवेळी तज्ञांनी सांगितलेलं आहे, पण सांगून सुद्धा काही फरक पडत नाही. आणि हा जो धूर आहे रस्त्यावरचा, तो धूर पूर्वी कसं होतं की 2 बिल्डिंगच्या मध्ये बगीचा तरी होता, त्यामुळे त्याच्यात तो धूर काही ऍब्झॉर्ब होत होता. आता त्या बिल्डिंगवर काचा लागलेल्या आहेत, त्यामुळे तो धूर रिफ्लेक्ट होतो आणि मोठ्या प्रमाणात प्रदूषण देखील होतं. त्यामुळे या सगळ्यामुळे मुंबईच्या शहराचा जो हेल्थ आहे, प्रत्येक नागरिकाची जे आरोग्य आहे त्याच्यावर परिणाम होतो असं तज्ञांनी वेळोवेळी सांगितलेलं आणि सगळ्याच बाबतीत, मग ते प्रदूषणाच्या बाबतीत असेल सर, तुम्ही जे आता मुद्दा मांडला तो प्रदूषणाचा मुद्दा आहे, वाहतूक कोंडीचा मुद्दा आहे, कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा आहे. आज आता काल पाणी साचलं त्यामुळे वाहतूक कोंडीचा आणि एकूण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला, त्याच्यावर आपण चर्चा केली. पण अनेक मुद्दे आहेत जे मुंबईकरांच्या अगदी जीव आहे. तुम्ही अगदी जो उल्लेख केलात फुटपाथचा, साधा चालायला फुटपाथ नसणं, खरं तर तो प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे जर तो रस्त्यावर चालत असेल तर. पण ते फुटपाथ कुणीतरी ऑक्युपाय केलेलं असणं, त्यासाठी कुठली यंत्रणा नसणं किंवा यंत्रणांना त्याकडे दुर्लक्ष करणं, हे नित्याचं झालेलं आहे. तुम्हाला खरं सांगू का, ही चर्चा सुरू होती त्यावेळेस काही व्हिज्युअल्स आमच्या समोर कालचे आले होते. त्यातलं एक व्हिज्युअल असे दृश्य की आमची अवस्था त्याच्यासारखी झाल्यासारखी वाटते. हा बघा, रस्त्यात पाणी साचून हा मुलगा चालला होता आणि त्याला कुणाचा तरी आधार मिळाला, त्यामुळे तो जेमतेम बाहेर आला. तो काय भेदरलाय बघा त्या दृश्यांमध्ये आपल्याला दिसतो. उठायला तयार नाहीये, कारण त्याला माहित होतं की उठला तर तो कदाचित वाहून जाऊ शकतो. हीच अवस्था ना आज मुंबईकरांची झालेली आहे. त्यांना इतकी भीती वाटतेय की कुणाचा तरी हात मिळाला तर कदाचित जीव वाचेल, नाहीतर पुढे कुठला तरी मॅन्युअल त्यांची वाट पाहत बसलेला असेल आणि मग मात्र हे सगळं जीवाशी बेतेल. प्रत्येक मुंबईकराच्या मनातली ही भीती घालवायची असेल तर मुंबईसाठी ठोस उपाययोजना कराव्या लागतील. शिरसाट सर, मेट्रो सारखे प्रकल्प आणणं किंवा कोस्टल रोड सारखे प्रकल्प आणणं, अटल सेतू सारखे मोठे प्रकल्प बांधणं, खरं आहे भविष्यासाठी हे सगळं गरजेचं आहे. पण त्या भविष्यामध्ये वर्तमानाची सुद्धा जागा असायला हवी ना. ती वर्तमानाची जागा राहत नाही आणि मग ही मुंबईकरांची अशी अवस्था होतीये ज्याला कुणीही वाली राहत नाही असे. तुम्ही म्हणताय की काल रस्त्यावर सगळेजण पोलीस होते, यंत्रणा होत्या. तुम्हाला खरंच सांगते की आम्ही जिथून जिथून प्रवास केला कुठेही या यंत्रणा आमच्यासाठी नव्हत्या. तुम्ही सत्ताधारी म्हणून हे बोलता ते आम्ही मान्य करतो, पण मुंबईकरांना जर खरंच तुम्हाला दिलासा द्यायचा असेल तर मान्य करायला हवं की सरकारला पावलं उचलावी लागतील. तुमची शेवटची 2-3 वाक्य सांगा, चर्चेच्या शेवटाकडे येतोय.
कोस्टल रोड वरती कुठेही ट्रॅफिक जॅम नव्हतं, पाणी भरलं नव्हतं. हा कोस्टल रोड जेव्हा थेट पालघर पर्यंत जाईल तेव्हा या वाहतुकीची कोंडी या तुमच्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवे वरती येणार नाही. आज मेट्रोचा पूर्ण वापर होत नाही कारण मेट्रो अर्धवट आहे. चर्चगेटला निघालेला माणूस मेट्रो पकडायला अंधेरीला येणार तेव्हा त्याला मेट्रो मिळणार. पूर्ण मेट्रोचं नेटवर्क कार्यरत झालं. येत्या 2-3 वर्षामध्ये मुंबईची परिस्थिती टोटली वेगळी असेल. सगळे प्रकल्प कार्यान्वित होईल. निश्चितपणे मुंबईकरांना राहत मिळणार आहे. 2-3 वर्षात त्रास आहे आणि दुर्दैवी मृत्यू झालाय त्यात शंकाच नाही. 2-3 वर्ष कसला हो? आम्ही गेले कित्येक वर्ष. आता तुम्ही मगाशी माझ्या पत्रकारितेच्या कारकिर्दीचा उल्लेख केलात. त्या पत्रकारितेच्या सुरुवात झाल्यापासून मी पण बघतेय मेट्रो येते. 2 इलेक्शन जायला लागली, त्याच्यानंतर 14ला मेट्रो आली. त्यामुळे ठीक आहे, तिचा जो प्रवास मेट्रोच्या गतीनं सुरू आहे. मुंबईकरांना जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल. श्रद्धा मॅडम पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत. श्रद्धा मॅडम, राजकारण बाजूला ठेवूयात, पण तुम्हाला तरी मुंबईकर म्हणून वाटतंय का की मुंबईकरांची सुटका होईल या सगळ्यातनं इतक्यात? नाही, नक्कीच मुंबईकरांची सुटका होईल आणि ती व्हायलाच हवी. याचं कारण असं आहे की मुंबईकर एका वेगळ्या आशेने आपल्याकडे पाहत आहेत. त्यामुळे मुंबईकरांचा जो काही विश्वास आहे, हा विश्वास सार्थ करायचा असेल तर हे जिथे जिथे आता हे अगदी थोडा पाऊस आल्यानंतर जिथे पाणी साठते, फ्लडिंग होते, काय होते, हे थांबायला पाहिजे. आणि त्यामुळे मुंबईकर जनतेला एक आपण दिलासा देऊ शकू. मात्र हे करत असताना केवळ राजकारण म्हणून मी सांगत नाही, पण राजकारणाबरोबर प्रशासनाची पण जबाबदारी आहे ना. आता काय झालंय, प्रशासनाला जाब विचारणारं कोणी नाहीये तिथे. बरोबर, कोणी नाही. आणि त्याच्यामुळे आता कुठे मेनहोल वरती जाळ्या नाहीयेत, वॉटर टेबल साफ केलेले नाहीयेत, कचरा काही ठिकाणी केलेला नाहीये. मग त्यांना विचारणारं कोणीच नाहीये. चाललंय सगळं राम भरोसे चाललेलं आहे. ते थांबायला पाहिजे आणि म्हणून राज्य सरकारने लवकरात लवकर निवडणुका घ्यायला पाहिजेत असं मला वाटतंय. आणि केवळ मुंबई महापालिका नाही, 14 महापालिकांच्या निवडणुका घेतलेल्या नाहीयेत अजूनही. खरं तर ही सगळी चर्चा सुरू असताना अनेक प्रश्न उपस्थित केले गेले, पण माझ्या मनामध्ये राहून राहून एक गोष्ट येत होती की मुंबईमध्ये लोक का येतात? इतकं सगळं सहन करून लोकांना मुंबईत का राहायचं असतं? प्रवासात 3-3, 4-4 तास रोजच्या आयुष्यातले का घालवायचे असतात? एकमेव कारण असतं, कारण हे शहर स्वप्न पुरी करायला ताकद देतं, कारण हे शहर स्वप्न पूर्ण करायला संधी देतं. माझ्या गावामध्ये, माझ्या शहरामध्ये जे मी कमवू शकत नाही ते मी या शहरामध्ये कमवू शकतो, याची आशा, याची खात्री प्रत्येकाला असते. म्हणून लोक या शहरामध्ये येतात. पण प्रत्यक्षात या शहरांमध्ये आल्यानंतर आपल्या हाती काय लागतं? आज याच शहरातला प्रत्येक माणूस मिळून, मुंबईकर मिळून देशाला किती टॅक्स देतो? तर जवळजवळ देशाच्या GDPचा मोठा वाटा, 30% टॅक्स हा मुंबईच्या माध्यमातून इथल्या आजूबाजूच्या परिसरातनं जातो. पण त्याच्या बदल्यात मुंबईकरांना काय मिळते? बुडवलेली मुंबई, कोंडलेली मुंबई, प्रदूषणाची मुंबई, चालायला फुटपाथ नाही आहेत. का या अशा मुंबईची स्वप्न लोकांनी पाहावीत? जर माझं शहर तुम्हाला सगळं देतंय तर या शहराला किमान सोयी सुविधा मिळायला हव्यात, इतकीही अपेक्षा मुंबईकरांनी करू नये. जर कालची अवस्था ही मुंबईकरांची वारंवार होणारी अवस्था असेल तर फक्त महाराष्ट्रातल्या महानगरपालिकेनं, राज्य सरकारनं नाही तर केंद्र सरकारनं सुद्धा मुंबईकडे डोळे उघडून पाहायची गरज आहे. फक्त मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्था देऊन, मुंबईमध्ये मोठे प्रकल्प देऊन मुंबईकरांचे प्रश्न सुटणार नाहीत. मुंबईकरांना भविष्याची स्वप्न दाखवा, पण त्यासाठी मुंबईकरांचा वर्तमान टांगणीला लावू नका, मुंबईकरांचा जीव स्वस्त करू नका, इतकंच तुम्हा सगळ्यांना सांगणं आहे. आज या चर्चेमध्ये आपण सगळे सहभागी झालात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. आता या चर्चेमध्ये इथेच थांबतोय. पाहत रहा NDTV मराठी.